आज नाही उद्या जाऊ असं बोलता बोलता फिरायचं वय निघून जातं. आणि त्यात हा श्रावण महिना. मग म्हटलं चला महादेवाचं दर्शन घेऊ. मग निघालो बुलेश्वर मंदिरात. फायनली आलो आपण बुलेश्वर टेम्पलला. हे आहे मेन गेट. तर येथे बघितलं आम्ही तर खूप गर्दी होती. आणि मग थोडंसं पुढं गेलो तर तेव्हा समजलं की इथं यात्रा आहे आज. आणि एवढी प्रचंड गर्दी होती इथं. आणि हे आहे बुलेश्वर मंदिर. आणि मग आम्ही इथंच गाडी लावली आणि मग म्हटलं अगोदर जेवण करून घेऊ म्हणजे वरती जाईपर्यंत एनर्जी राहील. आणि मग मी इथं जेवण केलं. आणि हे एवढी छान हिरवळ होती ना इथं. जेवण झालं आणि निघालो दर्शनाला. इथे अशा छान वस्तू होत्या. लाटणं होतं, चौरंग होता, पाट होता, पोलीपाट पण होता, ताक करायची रवी पण होती. लाटणं वगैरे छान होतं इथं. आणि समोर लहान मुलांच्या चपली होत्या, छान छान शूज होते, चप्पल होते. आणि इथे राख्या पण होत्या, लहान मुलांची खेळणी, मोबाईल क्लास. आणि फायनली आम्ही आलो इथं वरती मंदिरात. तर इथे पण खूप मोठी अशी रांग होती दर्शनाला. आणि मी घरूनच आणलं होतं हे 21 वाती, 2 अगरबत्ती, 1 ॲपल, केळी, फुलं आणले होते. आणि इथेही गणेशने ॲपल उचललं. आणि फायनली दर्शन झालं. इथे महादेवाच्या पिंडी पण होत्या. आणि इथेच पेढ्यांचा पण स्टॉल लागला होता, पेढा, खवा वगैरे. आणि त्याच्या पाठीमागेच प्रसाद पण होता. असं इथे मोठं खूप पाळणा पण होतं. प्लस इकडे अशी घसरगुंडी टाईपमध्ये होतं. आणि असं इकडे टेडी बिअरचं पण दुकान होतं. आणि असे बरेच लहान मुलांचे पाळणे होते छोटे छोटे. तर ही अशी मोठी म्हणजे छान यात्रा भरली होती. तर कसा वाटला आजचा व्लॉग आमचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा.